मित्रांनो, ही घटना नांदेडमधील आहे. 10वीत शिकणाऱ्या मुलाची मोबाईल आणि इतर शालेय साहित्याची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून शेतात जाऊन मुलानं आत्महत्या केली. त्यानंतर सकाळी शेतकामासाठी गेल्यानंतर बापानं मुलाचा मृतदेह पाहिला आणि ते दुःख सहन न झाल्यानं तिथेच त्यानं स्वतःचंही आयुष्य संपवलं. कुणाही संवेदनशील माणसाचं हृदय पिळवळून टाकणारी ही घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मिनकी गावात घडली. नांदेडच्या या पैलवार कुटुंबातील बाप लेकानं आत्महत्या करून जीवन संपवल्यानं मिनकी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 100च्या पटीत लोकसंख्या असलेल्या मिनकी या छोट्याशा गावातलं पैलवार हे शेतकरी कुटुंब. वडिलोपार्जित जेमतेम असणारी शेती पैलवार कुटुंबातील राजेंद्र आणि हनुमंत हे भाऊ कसत होते. या कुटुंबातील 46 वर्ष राजेंद्र पैलवार यांना 3 मुलं. या 3 मुलांपैकी सर्वात धाकटा ओंकार आणि थोरला श्रीकांत हे लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं आश्रमात राहून शिक्षण घेत होते. 16व्या वर्षाच्या ओंकाराचं यंदाचं 10वीचं वर्ष होतं. तल्लख बुद्धीचा ओंकार शिक्षणात हुशार होता. पुढच्या महिन्यापासून त्याची बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती. त्याआधी ओंकार आणि श्रीकांत गावाकडे आले होते. वर्गात असणाऱ्या बऱ्याच मुलांकडे मोबाईल होते. चांगले कपडे घालून ही मुलं शाळेत यायची. वर्गातील मुलांप्रमाणे आपल्याकडेही मोबाईल फोन असावा या अपेक्षेनं ओंकारनं आपल्या वडिलांकडे म्हणजेच राजेंद्र पैलवार यांच्याकडे मोबाईल घेऊन द्यावा असं हट्ट धरला. मात्र कर्जबाजारी झालेले वडील म्हणाले, यंदा तू अभ्यासाकडे लक्ष दे, पुढच्या वर्षी आपण मोबाईल घेऊ. मात्र वडिलांच्या आर्थिक परिस्थिती बिकट होती. तरीही ओंकारने वडिलांकडे मोबाईल आणि शालेय साहित्य शिक्षणाचा हट्ट धरला. मात्र वडिलांनी ओंकारला ठणकावून सांगितलं की पैसे नसल्याने मोबाईल घेऊ शकत नाही. या प्रसंगानंतर रात्री नाराज झालेला ओंकार घरातून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 जानेवारीच्या पहाटे नेहमीप्रमाणे राजेंद्र पैलवार शेतात कामासाठी निघून गेले. तिथं पाहताच समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण शेतात ओंकारने आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं. पोटच्या पोरानं आत्महत्या केलेल्याचं आत्महत्येचं दुःख राजेंद्र पैलवार पचवू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी आपलंही जीवन संपवलं. आपला नातू ओंकार आणि मुलगा राजेंद्र गमावलेल्या चंद्राबाई पैलवार म्हणाल्या की आधी नवरा अकाली गेला आणि आता मुलगा नातू यांनीही आत्महत्या केली. आता जगायची इच्छाच राहिली नाही. तर ओंकारचा मोठा भाऊ श्रीकांत पैलवार म्हणाला की ओंकार अभ्यासात अतिशय हुशार होता. शाळेत पहिल्या नंबरने पास व्हायचा. मात्र शाळेत येणाऱ्या मित्रांकडे मोबाईल असल्यानं त्यालाही मोबाईलची आवड लागली होती आणि असं होऊन बसलं. राजेंद्र आणि त्याचे भाऊ हनुमंत पैलवार हे एकत्रितरित्या शेती करत होते. हनुमंत पैलवार यांनी सांगितलं की यावर्षी अतिवृष्टी झाल्यानं हाताशी आलेलं पीक गेलं. बँकेची नोटीस आली होती. बँकेचे साहेब घरी यायचे. शेत विका आणि कर्ज भरा असा तगादा ते लावायचे. त्याचं टेन्शन भावाला होतं. त्यातच मुलानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं भावानंही जीवन संपवलं. याच गावातील तरुण शेतकरी प्रकाश भंडारे म्हणाले की मागच्या काही वर्षांपासून या भागात अतिवृष्टी होत होती. त्यात पैलवार यांचं शेत ओढ्याच्या जवळ आहे. त्यामुळे 12 महिने त्यांचं शेत उलेताखाली होतं. म्हणून हाताला काही लागत नसायचं. त्यात बँकेचे आणि खाजगी सावकाराचे कर्ज त्यांच्या नोटिसा येत होत्या. त्यामुळे ते नैराश्यातच होते. अशा घटना थांबवायच्या असतील तर शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव दिला पाहिजे आणि नुकसान भरपाई भरीव करायला पाहिजे. दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी अशा नाना संकटांनी वेढलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक मानसिक अवस्था कुठल्या टोकाला पोहोचल्या आहेत हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. धन्यवाद.